बघा क्वाड्रंटमध्ये ASTC रूल पाहिला होता आपण, याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट 0 to π/2 असतो आणि π/2 to पाय सेकंड क्वाड्रंट आणि पाय टू 3 π/2 थर्ड क्वाड्रंट आणि 3 π/2 to 2 पाय फोर्थ क्वाड्रंट. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात, सेकंडमध्ये साइन आणि कोसेक. याचा जो उपयोग करायचा आहे आपल्याला जे माहीत आहे, साइन कन्व्हेन्शन आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं की फर्स्ट सेकंड थर्डमध्ये काय पॉझिटिव्ह असतं, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतं आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. फाइंड साइन एक्स अँड टॅन एक्स. साइन एक्स आणि टॅन एक्स फाइंड करायचं आहे. इफ कॉस एक्स इज इक्वल टू -12/13 वजा 12/13. कॉस एक्सची व्हॅल्यू आहे -12 डिवायडेड बाय 13 आणि फाइंड काय करायचं आहे तर साइन एक्स आणि टॅन एक्स. आणि महत्वाचं एक्स जो आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये सांगितलंय तर थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंट म्हणजे इथे पाय टू 3 π/2. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, म्हणजेच बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो निगेटिव्ह असणार आहेत. लास्ट लेक्चरला आपण हे साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाहिलेत. ठीक आहे, हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहेत, तरी सुद्धा एकदा एक 4-5 एक्झाम्पल झाले की हा पार्ट संपला. आपल्याला मग अलाइड अँगलचा कन्सेप्ट स्टार्ट करता येईल. ठीक आहे, कॉस एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, साइन एक्स आणि टॅन एक्स काढायचं आहे. एकदा साइन एक्स मिळालं तर साइन एक्सला कॉस एक्सने डिवाइड केलं की टॅन एक्स मिळणार आहे. फक्त मग आता टॅन एक्स काढता येईल साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स. पण कॉस एक्स वरून साइन एक्स कसं काढायचं तर आयडेंटिटी कोणती, वी नो दॅट कॉसच्या व्हॅल्यूवरून साइन काढायचं आहे. म्हणजे साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. हां सांग किंमत सांगा. 1 मायनस कॉसची व्हॅल्यू -12/13 चा स्क्वेअर म्हणजेच 1 मायनस 144/169 आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 169 मायनस 144 डिवायडेड बाय 169 म्हणजेच 25/116. नाही, मायनसचा स्क्वेअर प्लस असतो, स्क्वेअर आहे ना हा, म्हणून तो प्लस येणार आहे, त्यामुळे मग हे प्लस नाही होणार. आणि मग साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली तर 25/169 म्हणजे साइन एक्स काय येणार 5/13. प्रॉब्लेम काय आहे, प्लस येणार का मायनस येणार सांगा पटकन. साइन एक्स प्लस येणार का मायनस येणार. 25/169 साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू आली. साइन एक्स याचा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे. हां, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 असेल तर एक्सची व्हॅल्यू +-2. स्क्वेअर रूट नेहमी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असतं. त्यातलं पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं तर एक्स जो आहे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये सांगितलं आहे आणि थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, म्हणजे साइन काय येणार निगेटिव्ह. बस साइनची व्हॅल्यू मिळाली. कॉसची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. कॉस एक्सची व्हॅल्यू किती आहे -12/13. रिव्हिजन आहे ॲक्च्युली हे सगळं. आणि मग टॅन काय मिळेल, टॅन एक्स इज इक्वल टू साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स काय दिले सॉरी -5/13 फाइंड केलं आपण आणि कॉस एक्स दिलेला आहे -12/13. 13 कॅन्सल मायनस कॅन्सल म्हणजेच 5/12. कशाची व्हॅल्यू मिळाली टॅन एक्स इज इक्वल टू 5/12. या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या होत्या. कोणत्या तर साइन आणि टॅन फाइंड करायचं. हे माहितीसाठी मी इथे दाखवलंय, आपल्याला माहिती आहे. सेकंड क्वेश्चन घ्या लगेच. सेकंडमध्ये कॉस एक्स आणि टॅन एक्स विचारलंय आणि साइन एक्स दिलाय, असाच क्वेश्चन आहे. फक्त इथे लाइज इन थर्ड क्वाड्रंट न बोलता भाषा फक्त बदलली. एक्स इज ग्रेटर दॅन पाय लेस दॅन 3 π/2 म्हणजेच कोणता क्वाड्रंट असणार आहे
संघ पटकन. इथे एक्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये सांगितलंय? अरे येतोय का आवाज माझा? एक्स कोणत्या क्वेश्चन लिहून घेतला का? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस एक्स अँड टॅन एक्स. साइन एक्स इज इक्वल टू -3/5 दिलाय आणि एक्स इज ग्रेटर दॅन पाय लेस दॅन 3/2. क्वेश्चन लिहा आणि सांगा हा जो अँगल आहे एक्स तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. ठीक आहे. 3 पाय ग्रेटर दॅन पाय लेस दॅन 3/2 म्हणजे इथे पायपेक्षा मोठा 3/2 पेक्षा 3/2 पेक्षा लहान. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात हे लक्षात ठेवूया. आणि मग कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? गिवन म्हणूया. गिवन साइन एक्स इज इक्वल टू -3/5. ऍक्च्युली हे सगळे एक्झाम्पल आपण ट्रायंगलनी पण सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला माहित आहे ट्रायंगलमध्ये कॉस एक्स असा असेल तर 12/13 म्हणजे ऍडजस्टंट साईड 12 असेल आणि हायपोटेनियस 13 असेल तर मग पायथागोरियन ट्रिपलेटने तिसरी साईड 5च येणार आहे आणि मग तुम्हाला पाहिजे त्या व्हॅल्यू मिळतील. पण आपण कशाचं प्रॅक्टिस करतोय? साईनचं पण करतोय, पण त्याच्याबरोबर आयडेंटिटीज पण वापरायचं प्रॅक्टिस करतोय. त्यामुळे आयडेंटिटी सॉल्व्ह करून आपल्याला या व्हॅल्यू मिळतात. इथे पण आयडेंटिटी यूज करूया. ट्रायंगल तयार करून पण मिळणारच आहे, पण आयडेंटिटीचा वापर करूया. साइन एक्स दिलाय आणि कॉस एक्स टॅन एक्स विचारलाय म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस -3/5 चा स्क्वेअर म्हणजेच 1 मायनस 9/25. क्रॉस मल्टिप्लाय केलं 25 मायनस 9/25 म्हणजे 16/25. कशाची व्हॅल्यू? कॉस स्क्वेअर एक्सची. म्हणजेच कॉस एक्स काय येणार? तर 4/5 प्लस का मायनस? तर थर्ड क्वार्टरमध्ये कॉस निगेटिव्ह असतो म्हणून कॉस एक्स येणार -4/5. साइन एक्स दिलाय -3/5. त्यामुळं मग टॅन एक्स काय येणार? तर साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स -3/5 डिवायडेड बाय -4/5 इज इक्वल टू 5 कॅन्सल मायनस कॅन्सल 3/4. कशाची व्हॅल्यू मिळाली? टॅन एक्स इज इक्वल टू 3/4. बघा झालं का? 2 व्हॅल्यू विचारल्या होत्या, कॉस एक्सची आणि टॅन एक्सची. अपूर्वा व्हिडिओ का बंद ठेवताय? जॉईन केले तर व्यवस्थित करा. नुसतं व्हिडिओ चालू नुसतं जॉईन करून काय होत नाही. तुम्ही इन्व्हॉल्व पण झाला पाहिजे, तुम्हाला कळलं पण पाहिजे, तुम्ही बोलला पण पाहिजे. झालं का? बघा फर्स्ट एक्झाम्पल. आयडेंटिटीजचं पण थोडं प्रॅक्टिस होईल आपलं आणि महत्त्वाचं साइन जे आहेत ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्सचे साइन हे समजत आहेत. 1, 2, 3 एक्झाम्पल अजून आहेत, संपेल इथे हा पार्ट. फाइंड ऑल अदर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. फाइंड ऑल ratios if sin x is equal to -2√6/5 and x lies in quadrant 3. क्वाड्रंट 3 तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये सगळे एक्झाम्पल तिसऱ्याच क्वाड्रंट मधले आहेत. -2√6/5
साइन एक्सची व्हॅल्यू आहे. आणि काय विचारलंय तर कॉस टॅन सेक कोसेक सगळंच विचारलंय, साइन सोडून. आयडेंटिटीज वापरूया. फक्त साइन वरून कॉस मिळाला की बाकी सगळे मिळतील. फक्त कॉस काढायला लागेल. गिव्हनला गिव्हन साइन एक्स इज इक्वल टू -2√6/5 आणि मग कॉस कसं फाइंड करायचं तर कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 - साइन स्क्वेअर एक्स, किंवा डायरेक्ट कॉस एक्स इज इक्वल टू +/(1 - साइन स्क्वेअर एक्स असं पण चालेल. म्हणजे कॉस एक्स डायरेक्ट मिळेल. स्क्वेअर रूटमध्ये 1 - साईनची व्हॅल्यू किती -2√6/5 चा स्क्वेअर, निगेटिव्हचा स्क्वेअर प्लस असतो. पुढे लिहितो मी, जागा नाही आहे. प्लस मायनस, प्लस घ्यायचं का मायनस तर कॉस थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो म्हणजे मायनसच येणार आहे. अगोदर हे सॉल्व्ह करू. 1 - 2√6 चा स्क्वेअर किती येईल सांगा. 2√6 मायनसचा स्क्वेअर प्लसच येईल अपॉन 5 चा स्क्वेअर 25. 2√6 चा स्क्वेअर काय येईल. क्वेश्चन लिहून घ्या, राहिलं असेल तर अगोदर क्वेश्चन लिहा. लिहिलं. 2√6 चा स्क्वेअर काय आलं -2√6 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर करायचा आहे. मायनसचा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4, √6 चा स्क्वेअर 6 आपण 5 चा स्क्वेअर 25 म्हणजेच 24/25. लक्षात येतं का बघा. 24/25 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर प्लस मायनस √25 - 24/25 म्हणजेच प्लस मायनस √1/25. कशाची व्हॅल्यू कॉस एक्सची व्हॅल्यू. आणि मग कॉस एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह तर थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स सांगितलं आहे त्यामुळं कॉस एक्स काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. मायनस 1/25 चा स्क्वेअर रूट काय 1/5. बस एवढंच लक्षात आलं पाहिजे. साइन एक्स त्यांनी निगेटिव्ह दिलं, कॉस पण निगेटिव्ह आला. त्यामुळं मग आता दोन्हीचा रेसिप्रोकल लिहूया लगेच. साइनचा रेसिप्रोकल काय असतो देअरफॉर कोसेक एक्स काय आला -5/2√6. सगळेच विचारले त्यामुळं सगळेच लिहूया. आणि कॉसचा रेसिप्रोकल काय सेक एक्स इज इक्वल टू -1/5 चा रेसिप्रोकल -5 हा पण मिळाला. आता टॅन काढूया. टॅन एक्स इज इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स काय आहे -2√6/5 डिवायडेड बाय कॉस एक्स काय आहे -1/5. 5 कॅन्सल मायनस कॅन्सल म्हणजेच 2√6. कशाची व्हॅल्यू टॅन एक्सची. टॅन एक्सची व्हॅल्यू मिळाली 2√6. आणि मग त्याचा रेसिप्रोकल काय येणार देअरफॉर कॉट एक्स त्याचा रेसिप्रोकल 2√6 चा रेसिप्रोकल काय इकडे लिहितो. कॉट एक्स इज इक्वल टू 1/2√6. आणि मग इथे मात्र डिनॉमिनेटरमध्ये रूटची टर्म ठेवायची नसते. त्यासाठी मग हे आन्सर बरोबर आहे 1/2√6 पण डिनॉमिनेटरमध्ये रूटची टर्म ठेवायची नसते. त्यासाठी तुम्ही काय करणार √6 मल्टिप्लाय डिवाइड करणार म्हणजे √6 × √6 काय येणार वरती आलं 1 × √6 म्हणजे √6 डिवायडेड बाय 2 × यांचा प्रोडक्ट किती तर 6 म्हणजेच √6 डिवायडेड बाय 12 हे चालेल. कॉट एक्स इज इक्वल टू √6/12 हे पण बरोबर आहे. आणि हे एवढंच लिहिलं असतं
कॉट एक्स इज इक्वल टू 1/2√6. हे पण बरोबर आहे, दोन्ही फॉर्ममध्ये लिहा. हे असंच दिलंय त्यांनी, काय प्रॉब्लेम नाही आहे, पण शक्यतो हे पण कळलं पाहिजे. आणि इफ cos x इज इक्वल टू -1/2, if cos x is equal to -1/2 and x is greater than pi less than 3π/2. X is greater than pi less than 3π/2. Find the value of 4 tan square x minus 3 cos x square x. Then find 4 tan square x minus 3 cos x square x. 4 tan square x minus 3 cos x square x. चालेल. बघा, याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर पुढचा क्वेश्चन घेऊया. करताय का सॉल्व तुम्ही? पुढचा क्वेश्चन येईल का बघा, थोडा विचार करून, काय अवघड नाहीये. गिवन सुरुवात काय करणार, काय दिलेलं आहे, कॉस एक्सची व्हॅल्यू किती दिली, -1/2, आणि कशाची व्हॅल्यू विचारली, टॅन आणि कोस एक्स स्क्वेअर, यांच्या व्हॅल्यू काढायच्या आणि इथे टाकायच्या. 4 tan square x minus 3 cos x square x विचारलंय, म्हणजे तुम्हाला टॅनची व्हॅल्यू माहीत पाहिजे आणि कोस एक्सची व्हॅल्यू माहीत पाहिजे. त्यासाठी मग टॅनसाठी साइन अपॉन कॉस, आणि साइन काढली की दोन्ही व्हॅल्यू मिळतात, त्यामुळे मग कॉस वरून साइन काढा अगोदर. देअरफॉर साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 - cos स्क्वेअर एक्स, किंवा स्क्वेअर रूट मध्ये लिहिलं तर प्लस मायनस साइन एक्स इज इक्वल टू प्लस मायनस, स्क्वेअर रूट नको लिहित बसेल, नंतर स्क्वेअर रूट घेऊया. साइन स्क्वेअर एक्स 1 पुढेच लिहितो, जागा कमी आहे खाली. हे कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालेल, हा पार्ट कॉट एक्स इज इक्वल टू 1/2√6 पण चालेल. पुढे 1 - कॉसची व्हॅल्यू किती आहे, -1/2 चा स्क्वेअर म्हणजे 1 - 1/4, आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 - 1/4 म्हणजे 3/4, म्हणजे साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू आली 3/4, म्हणजे साइन एक्स काय येणार तर √3/2, प्लस का मायनस, तर कोणता क्वाड्रंट सांगितलंय, इथे पण थर्डच आहे, दुसरा क्वाड्रंटच सापडला नाही त्यांना. थर्ड मध्ये साइन काय असतो, निगेटिव्ह असतो, म्हणजे -√3/2. बघा, कॉस दिलेला आहे, साइन मिळाला, साइनचा रेसिप्रोकल काय असतो, देअरफॉर कोसेक, कोसेक एक्स काय येणार, -√3/2 चा रेसिप्रोकल -2/√3, म्हणजे कोसेकची पण व्हॅल्यू मिळाली. आता फक्त टॅन पाहिजे, म्हणजे इथे किंमत टाकता येईल. टॅन एक्स इज इक्वल टू काय, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. साइन एक्स किती आहे, -√3/2 अपॉन कॉस एक्स किती आहे, -1/2, -2 कॅन्सल, म्हणजेच काय आलं, √3, म्हणजेच टॅन एक्सची व्हॅल्यू मिळाली √3. सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. आता काय फाइंड करायचंय, 4 tan square x minus 3 cos x square x is equal to 4 tan x ची व्हॅल्यू √3 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू cos x ची व्हॅल्यू
-2 हां काय झालं कसं काय हां ही कसं काय दिसत नाही हां बरं मग 4 इंटू √3चा स्क्वेअर काय 3 -3 इंटू -2/√3चा स्क्वेअर किती मायनसचा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4 आपण √3चा स्क्वेअर 3 3 कॅन्सल झाले म्हणजे काय राहिलं 4 3 12 12 - 4 म्हणजेच काय 8 आन्सर आलं बरोबर आहे का 8 आहे बरोबर झालं सर एक क्वेश्चन फक्त राहतोय तो लगेच घेऊया मी तुम्हाला दिसतंय बोर्डवरचं क्लिअर ठीक आहे मी याचा फोटो पाठवला ग्रुपवर नसेल दिसत तर किंवा जे ॲबसेंट आहेत ते काहीतरी बघून करतील हां क्वेश्चन बघा पुढचा शेवटचा इफ sec x इज इक्वल टू √2 if sec x is equal to √2 and x is greater than 3π/2 less than 2π find 1 plus tan x plus cosec x find 1 plus tan x plus cosec x divided by 1 plus cot x minus cosec x 1 plus cot x minus cosec x ह्याच्यासाठी आपल्याला काय काय माहीत पाहिजे तर tan x फाइंड करायला लागेल कॉट काढायला लागेल आणि कोसेक म्हणजे आपल्याला याच्यासाठी tan x फाइंड करायला लागेल कॉट काढायला लागेल आणि कोसेक एक्स फाइंड करायला लागेल या 3 व्हॅल्यू माहीत असतील तर आपल्याला याचा आन्सर मिळेल ॲडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन फक्त करायची पुढे सेक दिलाय सेक वरून रेसिप्रोकल येईल का सेक वरून डायरेक्ट सेक वरून कॉस मिळेल आणि कॉस वरून साइन काढायचं का डायरेक्ट सेक वरून टॅन काढताय काय आवडेल सेक वरून डायरेक्ट टॅन मिळेल 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर ना आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट मिळेल पण कोसेक कसं काढायचं मग कोसेक परत मग हां कॉट वरून कोसेक काढायचं चालेल दोन्ही आयडेंटिटी माहिती आहे तुम्हाला त्यामुळं हरकत नाही स्टार्ट करा पहिल्यांदा गिवनला कोणता ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिलाय आणि क्वाड्रंट लक्षात ठेवा 4th क्वाड्रंट आहे 3π/2 to 2π म्हणजेच 4th क्वाड्रंटमध्ये एक्स आहे गिवन दिलेलं आहे सेक एक्स इज इक्वल टू √2 आणि मग आयडेंटिटी कोणती माहिती आहे तुम्हाला टॅन कसं काढायचं टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय -1 कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर लिहितोय ते 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर एक्स म्हणून मग टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स -1 चालेल यात किंमत टाका फक्त म्हणजेच √2चा स्क्वेअर -1 म्हणजे 2 - 1 म्हणजे 1 येणार कशाची व्हॅल्यू टॅन स्क्वेअर एक्सची टॅन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू 1 असेल
तर टॅन एक्स काय येणार, तर प्लस किंवा -1. कोणता क्वाड्रंट आहे, फोर्थमध्ये टॅन काय असतो, निगेटिव्ह, म्हणून -1 येणार टॅनची व्हॅल्यू. म्हणजे सेक एक्स त्यांनी दिला, टॅन मिळाला. आता सेकचा रेसिप्रोकल कॉस नको आहे, कॉट लागेल आपल्याला. म्हणजे देअरफोर कॉट एक्स काय येणार, -1चा रेसिप्रोकल -1, कॉट मिळाला. आणि मग कोसेक कसा मिळेल, आयडेंटिटी कुठली माहिती आहे, 1 + cot स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणून मग cot स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स -1. कोसेक किती आहे, कोसेकच काढायचं की राहील, चुकलं, मग हे बरोबर आहे. म्हणजेच कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 + कॉट किती आलाय, -1चा स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजेच 1 + 1 + 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजेच कोसेक एक्स 1 + 1 म्हणजे 2 येणार. कुठं लिहायचं बघा, लेफ्टलाच लिहा. कोसेक स्क्वेअर एक्स आला 2 आणि त्याचं स्क्वेअर रूट प्लस का मायनस, कोसेक काय येणार, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोसेक निगेटिव्ह असतो. म्हणजेच मायनस काय, प्लस का मायनस, मायनस 2चं स्क्वेअर रूट काय, √2. कोसेकची व्हॅल्यू मिळाली, सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. आता फक्त क्वेश्चन घ्या, त्याच्यामध्ये किंमत टाका. नाव काय फाइंड करायचं आहे, तर 1 + tan x + cosec x डिवायडेड बाय 1 + cot x - cosec x इज इक्वल टू 1 + tan ची व्हॅल्यू किती आहे, -1 प्लस कोसेकची व्हॅल्यू -√2 डिवायडेड बाय 1 + कॉटची व्हॅल्यू -1 प्लस कोसेकची व्हॅल्यू -√2 इज इक्वल टू. आता हे 1 - 1 कॅन्सल झालेले कळतात, वरती काय राहणार सांगा, काय काय कॅन्सल होत आहे. हां, 1 - 1 0, इथे पण 0. म्हणजे काय राहिलं, फक्त -√2 अपॉन -√2, वरती राहणार -√2 अपॉन -√2. म्हणजेच काय, 1. आन्सर 1 आलं. अरे 1 का -1, एक मिनिट, क्वेश्चनमध्ये एक मिनिट, इथे क्वेश्चनमध्ये मायनस साईन आहे. मायनस असल्यामुळे हे काय होणार, मायनस प्लस असणार आहे. म्हणजेच इथे वरती मायनस राहणार, -1 आन्सर आहे. क्वेश्चनमध्ये इथे खाली मायनस कोसेक एक्स, त्यामुळे मग ते प्लस होय डिनॉमिनेटर.